हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि उन्हाळा किती आहे बाहेर खूप. तर मी आज ना दहीभात करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि बघा तुमच्याकडे पण असंच उन्हाळा आहे ना, मी तुम्हाला दाखवते आमच्या खिडकीतून. बघा किती कडक ऊन आहे बाहेर. लोकांना ते बघा तिकडे कोणाचं तरी खोबरं सुकतं आहे, म्हणजे तेवढं खोबरं सुकण्यासारखं ऊन पण आहे. कडक आहे कडक. थंड जेवण जेवायचं वाटायचं असेल तर आपण दहीभात करणार आहे मी. तर तुम्ही पण करा. ह्या उन्हाळ्यातून थंडच जेवण जेवा. खूप गरमी आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय करायचं आहे ते. आणि दहीभात त्याला फोडणी द्यायची आपल्याला. तर अगोदर मी याला गरम करून घेते. दूध ठेवलं एक बाजूला. आत्ताच येते वेळी सगळं घेऊन आले, तर म्हटलं दूध पण गरम करून घेते, ना तर नंतर खराब व्हायला नको म्हणून करूनच घेतलं. दूध झालं आहे. बघा कसं वरती आलं आहे दूध. असं वरती आलं ना दूध की माझं छान होतं. स्लो गॅस केला आहे, अजून तरी त्याला कढवायचं आहे. म्हणजे एकदम नुसतं गरम झालं आणि सोडलं नाही की त्याचा वास येतो, म्हणून त्याला चांगलं उकळवून घेणार आहे. ते दूध खाली बसू दे किंवा बाहेर सांडलं तरी चालेल, उकत नाही आहे. तर तुम्हाला मी दाखवते दहीभात कसं करायचं. हे बघा, हे मी गरम करायला ठेवलं आहे. आता गरम करायला ठेवते. ह्याच्यामध्ये ना मी मिरची तळून घेणार आहे, नंतर मग मी फोडणी देणार आहे भाताला. तर आपण हे गरम होईपर्यंत आपण भातामध्ये दही मिश्रण करून घेऊया, भाताचं आणि दहीचं. हे बघा, आत्ता मी गरम भात केलेला आहे. असं सुटसुटीत झालं आहे तो छान. तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी दही टाकणार आहे. हे बघा, हा 1 वाटी दही भातामध्ये मी टाकते. थोडंसं किंचित टाकलं होतं मी मीठ, पण एक अर्धा चमचा मी मीठ पण टाकणार आहे भातामध्ये. त्याच्याशिवाय आपल्याला चव नसते. थोडंसं टाकते अंदाजी. तर हे गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आधी मिरच्या तळून घेणार, नंतर मग आपण याला मोहरीची फोडणी देणार आहे. बघा, ह्याच्यात दही टाकलं आहे. कमी पडेल म्हणून मी दुसरं आणलं आहे, तरी पण मी त्याच्यातलं थोडं टाकते, कारण की कमी लागते. 1 वाटी पण कमी पडला, म्हणून मी हा डब्बा आहे माझ्याकडे, त्याच्यातलं घेते मी. फुटायला पाहिजे आता ते. हे बघा, मी फ्रीजमधनं बाहेर काढून घेतलं होतं, पण हा सगळा पूर्ण डबा टाकणार आहे मी. म्हणजे 2 डबे जास्त झाले ते. आता त्याला मी मिश्रण करून घेते. हे गरम झालं आहे, असंच ठेवून देणार आणि त्याच्यामध्ये मग फोडणी घालणार आहे. हे बघा, दही भात घालून ठेवले, मिश्रण करून असं ठेवायला देते बाजूला. आणि मी मिरची तळून घेते, ते मी तुम्हाला दाखवते अगोदर. दुधावरती आहे ना झाकण ठेवते, नाही तर तेल उडालं तर तेवढं खराब होईल. आणि गॅस बंद करते. नंतर हे झाल्याच्या नंतर आहे ना, मी त्याला 2 पळी तेल टाकले मी. ह्याच्यामध्ये बघा, ह्या भरलेल्या असतात ना मिरच्या, त्या आहेत माझ्याकडे. तर मी त्या 2 एक करून तळून घेते. 2 बसणार नाही त्याच्यामध्ये. हे बघा, अशी तळून घेतली ना की ती छान लागते. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एक. आणि ह्याच तेलाचं आपल्याला भाताला फोडणी द्यायची, कारण की वेस्ट नको जायला तेल. म्हणून मी 2 पळी तेल घेतलं आहे. तरी पण ह्याच्यातलं थोडं भात कमी करेन मी तेल. हे बघा, मी 4 मिरच्या तळून घेते, बाकीच्या नाही. 4 बस होत आहेत. दही भातासोबत आहे ना ही मिरची खायला खूप छान लागते. तर ही मिरची आता तळून झाली आपली. गॅस चालूच आहे. आता मी त्या गॅसला बंद करते आणि हे कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता आणि मिरची बाजूला ठेवूया. आणि हे पुढे घ्यायचं, आपल्याला फोडणी द्यायची. हे बघा, ह्याच्यामध्ये टाकले मी मोहरी आणि टाकले मी कढीपत्ता. गॅस बंद केला आहे, खूप तेल गरम झालं.
अशी. हे बघा, आपण त्याला दही भाताला फोडणी देणार आहोत. त्याच्यामध्ये आपण थोडा भात टाकून शिजून घेणार आहोत. बघा अशी झाली आहे. ह्या पद्धतीमध्ये मी भात केले. झाकण नंतर ठेवते. कशी वाटली माझी साधी सिंपल रेसिपी ती नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघा, सगळ्यांना शेअर करा. आवडेल तुम्हाला. आणि ह्या गरमीतून एवढ्या उन्हातून असं थंड भात खाण्यासाठी खूप छान. आता आम्ही थंड झाल्याच्या नंतर जेवणार आहोत, पण गरम गरम भाताला मी फोडणी दिले. तुम्ही पण असं दुपारच्या वेळेला जर जेवायचं असेल तर तुम्ही दही भाताला फोडणी देऊन आणि ही भरलेली मिरची खूप भारी लागते खायला त्याच्यासोबत, दही भातासोबत. नुसतं थंड वाटलं नाही पाहिजे म्हणून आपण ह्याच्यासोबत ही मिरची खाणार आहोत. कशी वाटली रेसिपी ती मला नक्की सांगा. बाय बाय.